आगामी विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राज ठाकरे आज महत्त्वाची बैठक घेणार। मनसे निरीक्षकांकडून घेणार मतदारसंघ आढावा। पुढील दौऱ्याचा निर्णय देखील होण्याची शक्यता। विधानसभा निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर भाजपच्या निवडणूक व्यवस्थापन समितीची आज मुंबईत बैठक। उद्या आणि परवा शहांचा दौरा असल्याने आजच्या बैठकीला महत्त्व। मुंबई उच्च न्यायालयाच्या वास्तूचं आज भूमिपूजन। बीकेसीमध्ये नव्याने बांधण्यात येणाऱ्या मुंबई उच्च न्यायालयाच्या इमारतीचं सरन्यायाधीश धनंजय चंद्रचूड यांच्या हस्ते भूमिपूजन। राज्याचे पुढचे मुख्यमंत्री नाना पटोलेच होतील। नागपुरातील आढावा बैठकीनंतर काँग्रेस नेत्यांचं भाकीत। पद मिळालं नाही तर ते हिसकावून घेऊ, काँग्रेस नेत्यांचं वक्तव्य। नागपुरातील सर्व 6 जागांवर काँग्रेसचा दावा। एकही मतदारसंघ मित्रपक्षाला देऊ नका। नागपूर काँग्रेस विचारधारेचं शहर। इतरांना जागा दिली तर आघाडीला नुकसान होईल। बैठकीत विकास ठाकरेंचं मत। आगामी विधानसभेसाठी प्रकाश आंबेडकरांकडून रविकांत तुपकरांना सोबत घेण्यासाठी चाचपणी। लवकरच दोन्ही नेत्यांमध्ये बैठक होणार। एबीपी माझाला सूत्रांची माहिती। शरद पवारांचा चिपळूण दौरा। काल चिपळूणमध्ये आगमन होताच फटाक्यांची आतषबाजी आणि ढोल ताशांच्या गजरात कार्यकर्त्यांकडून पवारांचं स्वागत। श्रीगोंदा विधानसभेच्या जागेवरून शरद पवारांचा खासदार संजय राऊतांवर निशाणा। अचानकपणे कुणालाही उमेदवार जाहीर करण्याचा अधिकार नाही, शरद पवारांची स्पष्ट भूमिका। आपण उमेदवाराच्या नावाची घोषणा केली नाही, शरद पवारांना कोणीतरी चुकीची माहिती दिली असावी, संजय राऊत यांचं स्पष्टीकरण। पिंपरी चिंचवडमध्ये महायुतीत तिढा वाढला। भोसरी चिंचवडवर राष्ट्रवादी अजित पवार गटाचा दावा। बैठकीत अजित पवार गटाचा ठराव। राष्ट्रवादीतील अंतर्गत वाद चव्हाट्यावर मुख्य प्रवक्ते उमेश पाटलांची पक्षातील शिस्तीबाबत आमदार यशवंत माने आणि माजी आमदार राजन पाटलांवर कारवाई करण्याची मागणी। विधानसभेसाठी 10 ते 12 जागा द्याव्यात अशी आमची मागणी, तर चंद्रपूरची जागा आरपीआय आठवले गटाला देण्यात यावी अशी आम्ही मागणी करणार। केंद्रीय सामाजिक न्याय राज्यमंत्री रामदास आठवले यांची माहिती। सोलापूरच्या माढ्याचे आमदार बबनदादा शिंदे यांचं टेंभुर्णीमध्ये जोरदार शक्ती प्रदर्शन। अजित पवारांच्या उपस्थितीत विराट रॅलीचं आयोजन। मुंबईच्या अंधेरी पूर्व विधानसभेसाठी भाजप आणि शिंदे गटात रस्सीखेच। भाजपच्या वरिष्ठ नेत्यांकडून मुर्जी पटेल यांना निवडणूक लढवण्यासाठी तयारीला लागण्याचे निर्देश। मी कुठूनही कोणाच्याही विरोधात लढण्यास तयार, वरळीतून लढणार का या पत्रकाराच्या प्रश्नावर अमित ठाकरेंचं उत्तर। महाराष्ट्राला निवडणूक आयुक्त कधी मिळणार, आदित्य ठाकरेंचा सवाल, तर सुजाता सौनिकांना आयुक्त होण्यासाठी सरकारचा दबाव, ठाकरेंचा आरोप। आम्हाला चौथ्यांदा सरकार येण्याची गॅरंटी नाही, मात्र रामदास आठवले यांना सरकार येऊन ते पुन्हा मंत्री होण्याची गॅरंटी आहे। केंद्रीय मंत्री नितीन गडकरींची केंद्रीय राज्यमंत्री रामदास आठवले यांच्या एका विधानावर कोपरखळी। एवढ्या मोठ्या नेत्याची लाचारी पहिल्यांदा पाहिली। मंत्री गिरीश महाजन यांचा एकनाथ खडसेंना टोला। खडसेंना त्यांच्या घरात सगळी पदं हवेत, महाजनांची टीका। राष्ट्रवादी कधीही सोडलेली नव्हती, भाजपमध्ये प्रवेश द्या असं कधीही म्हटलं नव्हतं। महाजनांच्या वक्तव्यानंतर शरद पवार पक्षाचे नेते एकनाथ खडसेंचं प्रत्युत्तर। गेल्या 35 वर्षांपासून भाजपसोबत असलेल्या दिलीप खोडपेंचा शरदचंद्र पवार पक्षात प्रवेश। प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी एकनाथ खडसेंच्या उपस्थितीत पक्षप्रवेश संपन्न। अमित शहा यांनी राज्यपाल पद देण्याचा शब्द दिला होता। आनंदराव अडसूळ यांचा पुनरुच्चार, तर मुख्यमंत्री पदाचा शहांनी शब्द दिला होता, तर ठाकरेंनी तेव्हाच बोलायला हवं होतं, अडसूळ यांचं मत। निवडणूक आयोगानं राज्यात दौरा करावा, विरोधी पक्षनेते अंबादास दानवेंची मागणी। मागच्या वेळी ज्या ठिकाणी मवियाचे उमेदवार होते त्या ठिकाणी जाणीवपूर्वक नागरिकांचे हाल झाले, दानवेंचा आरोप।
राज्यपाल रिटायर झाल्यावर भेट घेत असतात सत्यपाल मलिकांना कोणत्या ना कोणत्या माध्यमातून राजकारणात शिरकाव करायचा आहे। सत्यपाल मलिक आणि उद्धव ठाकरेंच्या भेटीवर शिंदे गटाचे आमदार संजय शिरसाट यांची टीका। सत्यपाल मलिकांनी मोदींबद्दल सांगितलेल्या गोष्टी भयावह। पुलवामा दहशतवादी घटनेबद्दल विचारलं असता मोदींनी शांत राहण्यास सांगितलं। सत्यपाल मलिकांनी दावा केल्याची नाना पटोलेंची माहिती। मुंबईच्या जोगेश्वरी पूर्व विधानसभा मतदारसंघावर भाजपच्या माजी नगरसेविका उज्ज्वला मोडक यांचा दावा, तर वायकरांच्या पत्नीही इच्छुक असल्याची चर्चा। भाजप आणि शिंदे गटात संघर्ष निर्माण होण्याची शक्यता। कर्जत खालापूर विधानसभा मतदारसंघात राष्ट्रवादी आणि शिवसेनेमध्ये रस्सीखेच। अजित पवार गटाचे अजित घारे विरुद्ध शिंदे गटाच्या महेंद्र थोरवेंमध्ये रस्सीखेच। नाशिकमध्ये आज शरद पवार पक्षाची शिवस्वराज्य यात्रा। यात्रेनिमित्त लावण्यात आलेल्या बॅनर चर्चेत बॅनरवर अजित पवारांच्या राष्ट्रवादीचा गद्दार म्हणून उल्लेख। उद्धव ठाकरेंची पत्नी रश्मी ठाकरे यांचा आज वाढदिवस। रश्मी ठाकरेंचा भावी मुख्यमंत्री उल्लेख करून कार्यकर्त्यांकडून काल कलानगर परिसरात बॅनरबाजी। रामगिरी महाराज आणि नितेश राणेंना अटक करण्याच्या मागणीसाठी इम्तियाज जलील यांची छत्रपती संभाजीनगर ते मुंबई तिरंगा रॅली। शिर्डी नाशिक मार्गे मुंबईकडे ही रॅली जाणार। मुंबई विद्यापीठातील सिनेट निवडणूक मंगळवारी। ठाकरेंची युवा सेना विरुद्ध अखिल भारतीय विद्यार्थी सेना परिषद असा थेट सामना। 10 जागांसाठी 28 उमेदवार रिंगणार। राजकोट किल्ल्यावरील शिवरायांच्या पुतळ्याच्या कामामध्ये मोठा भ्रष्टाचार। ठाकरे गटाचे आमदार वैभव नाईकांची उच्च न्यायालयात धाव। राजकोट किल्ल्यावरील पुतळा लोकार्पणासाठीच्या कार्यक्रमाचा पैसा नारायण राणेंनी लोकसभा निवडणुकीत वाटला। ठाकरे गटाचे आमदार वैभव नाईकांचा गौप्यस्फोट। पुतळा बनवण्यासाठी आतापर्यंत शिल्पकार जयदीप आपटेला फक्त 26 लाखच मिळाले। आमदार वैभव नाईक यांचा दावा। नौसेनेच्या कार्यक्रमात मोदींच्या हेलिकॉप्टरमधील इंधन जिल्हा नियोजन समितीच्या पैशातून टाकण्यात आलं होतं। ठाकरे गटाचे आमदार वैभव नाईक यांचा गंभीर आरोप। मालवण पुतळा प्रकरणी भ्रष्टाचार झाला तर वैभव नाईकांनी पुरावे द्यावे। वैभव नाईक यांच्या आरोपांनंतर माजी खासदार निलेश राणेंचं आव्हान। मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंची मराठा आंदोलकांसोबत बैठक। मनोज जरांगेंना उपोषण मागे घेण्यास सांगावं, आंदोलकांची विनंती। मनोज जरांगेंच्या उपोषणाचा 7वा दिवस। अंतरवाली सराट येथे संभाजीराजे छत्रपती मनोज जरांगेंची भेट घेणार। बीडचे खासदार बजरंग सोनावणेंनी अंतरवाली सराटीत घेतली मनोज जरांगेंची भेट। जरांगेंच्या तब्येतीची सोनावणेंकडून विचारपूस। मुख्यमंत्र्यांना महाराष्ट्राचा मणिपूर करायचा का, तसंच जरांगेंना कायदा मंत्री करणार आहात का, ओबीसी आंदोलक मंगेश ससाणेंचा सवाल। कुणाच्या ताटातून काढून घ्या आणि दुसऱ्याच्या ताटात वाढ ही सरकारची भूमिका नाही। ओबीसींच्या आरक्षणाला हात लावणार नाही, मंत्री शंभूराज देसाईंकडून पुनरुच्चार। मोहोळकडून अनगरकडे परत जात असताना अजित पवारांच्या ताफ्यासमोर मराठा आंदोलकांची घोषणाबाजी। अजितदादांनी गाडी थांबवून केली आंदोलकांची चर्चा। इंदापुरात बस स्थानकासमोर मनोज जरांगेंच्या समर्थनासाठी रास्ता रोको। मराठा बांधवांकडून 1 मराठा लाख मराठाच्या घोषणा। जालन्यात मराठा आंदोलकांकडून टायर जाळून सरकारचा निषेध। सरकार जरांगेंच्या मागण्यांकडे मुद्दाम दुर्लक्ष करत असल्याचा आंदोलकांचा आरोप। लातूरमध्ये मराठा बांधवांचा मोबाईल टॉवरवर चढून आंदोलन। मनोज जरांगेंच्या उपोषणाला पाठिंबा देण्यासाठी आंदोलन। निलंग्यातली घटना। नाशिकच्या नांदगावात सकल मराठा समाजाचा मोर्चा। मनोज जरांगेंच्या आमरण उपोषणाला पाठिंबा देण्यासाठी मराठा आंदोलकांनी अर्धनग्न होत अंगावर आसूड ओढून आत्मक्लेश आंदोलन केलं। आरक्षणासाठी आदिवासी समाज एकवटणार। दुपारी नरहरी झिरवळ यांच्या अध्यक्षतेखाली मुंबईत बैठक। धनगरांना आदिवासींमधून आरक्षण दिल्यास सरकारला मोठा रोषाचा सामना करावा लागणार। आदिवासी आमदार हिरामण खोसकर यांचा इशारा। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।